नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. राजाच्या मनातील संतती लाभाची इच्छा पूर्ण होण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्या स्वर्गस्थ पित्याला तुझ्या मुलाने म्हणजे राजाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे असा उपाय सांगितला, तेव्हा पित्याने पुत्राचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी त्याला ते उपाय तर स्वप्नात जाऊन सांगितला. त्याला श्री गणेशांचा सिद्ध मंत्रही दिला आणि त्याशिवाय जेव्हा राजा हा स्वप्नातून जागा झाला तेव्हा त्याच्या कानात आपल्या पित्याचा एकच संदेश घुमत होता, ते म्हणजे वत्सा, तू संतती लाभासाठी श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत कर. हा पितृ आदेश पाळायचा. ती श्री गणेशाची फलदायी उपासनाही करायची. हे खरं, पण कशी? त्याची पद्धत काय, स्वरूप काय, मंत्र काय, विधी काय याबाबत राजास काहीच माहीत नव्हते. राजा आता काय करायचे असा विचार करून इकडे तिकडे पाहत असताना त्याला त्याच्या उशाजवळच एक छोटेखानी पोथी सापडली. राजाने ती पोथी मोठ्या श्रद्धेने उचलली, मस्तकी लावली आणि तिचे पहिले पान उघडले. त्यावर राजास ओम गणपते नमः ही अक्षरे लिहिलेली दिसली. ते पाहून राजास अपूर्व आनंद झाला. त्या पोथीत संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे, त्याचे नियम काय, बंधने कोणती, पूजा विधी काय, कोणती स्तोत्रे म्हणायची या संदर्भातील बरीच माहिती उपलब्ध होती. पोथीच्या पुढच्या पानांवर श्री गणेशाचे संकटनाशन स्तोत्र होते. तसेच गणेश अथर्व शीर्ष सुद्धा होते. राजाने आपल्या राणीत जागे करून तिला झालेला सर्व प्रकार सांगितला. तिलाही मोठा आनंद झाला. ते उभयता ती पोथी घेऊन आपल्या नगरात परत आले. राजा परत आला आहे, त्यास गणेश प्रसाद लाभला आहे या वार्तेने सर्व नगरवासियांना मोठा आनंद झाला. राजाने दुसऱ्या दिवशी राजदरबारात ज्ञानवंतांची सभा भरवली. त्यांना तो वडिलांचा स्वप्नदृष्टांत सांगून ती पोथी दाखवली. सर्वांनीच गणेशाच्या नावाचा एकच जय जयकार केला. विद्वान पंडितांना तर ती पोथी वाचून मोठा आनंद झाला. सर्वांनी एकमुखाने त्या पोथीची प्रशंसा केली. ते राजास म्हणाले, महाराज, आपले भाग्य थोर म्हणून आपणास या पोथीचा लाभ झाला. या पोथीची व्रताची माहिती व गणेशाचे सिद्धमंत्रही समाविष्ट आहे. राजाने चतुर्थी व्रत केले. त्या पोथीचे वाचन, गणेश मंत्रांचा जप यांच्या परमपुण्याने त्या संततीचा लाभही झाला. तेव्हा शूरसेन राजाची ती विनंती मान्य करीत इंद्र म्हणाला, ये राजा, ज्या लोकांना हे चतुर्थीचे व्रत नव्याने सुरू करायचे आहेत, ही त्यांना एखाद्या अंगारकी चतुर्थीपासून या व्रताचा प्रारंभ करावा. त्या दिवशी प्राप्तकाळी लवकर उठून प्राप्त विधी उरकावेत. आवळा किंवा तिळाच्या कल्काचे अंगी लेपन करून स्नान करावे. धूत वस्त्र परिधान करून पुरुषांनी कपाळी गंध लावावे. स्त्रियांनी हळदी कुंकू लावून देवासमोर बसावे. प्रथम समय वा दीपाचे प्रज्वलन करून त्यास ज्ञानदीप म्हणून नमस्कार करावा. चौरंगावर एक कलश, त्यावर ताम्हण, त्यात तांदूळ, एका वाटीत श्री गणेश मूर्ती ठेवावी. सर्व पूजा साहित्य हाताशी घेऊन ठेवावे. माता, पिता, गुरु, कुलदैवत आणि कुलदेवता यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. मग व्रताचा संकल्प करून श्री गणेश पूजनास प्रारंभ करावे. भक्तियुक्त अंतकरणाने श्री गणेशांची षोडशोपचार पूजा करावी. मग देवास 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा. आरती, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्र, पुष्पांजली करावी. त्यानंतर श्रद्धायुक्त मनाने श्री गणेशाच्या 21 नावांचा उच्चार करून 21 जोड्या अर्पण करावे.